घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिका खूपच सुंदर वळणावरती आता आलेली आहे. आपण इकडे पाहिलंय की आतापर्यंत जानकी खरा गुन्हेगार कोण आहे यापर्यंत पोहोचलेली नाहीये. पण अचानकपणे तिला अशी काही हिंट मिळालेली आहे की त्यानंतर खरा गुन्हेगार कोण आहे आणि खरा गुन्हेगार मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी तिने आता सौमित्रची मदत घेतलेली आहे. कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी खरा गुन्हेगार हा आता शरूच्या सोबत राहुलचा या सगळ्यामध्ये मोठा हात आहे. आणि त्या राहुलने हा सगळा प्रकार कसा केलाय सगळं सगळं कोर्टामध्ये मात्र आता सौमित्र आणि जानकी या दोघांनी सिद्ध केलेलं आहे. एका पाठोपाठ एक असे काहीतरी भन्नाट पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत की त्यानंतर राहुल आता वाचणं एकदम कठीण झालेलं आहे. राहुलचं वाचणं असं कठीण झालंय आणि राहुल या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेला आहे की त्यानंतर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी राहुलची अवस्था झालेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये राहुल आता कशा पद्धतीने अडकला गेलाय सगळं सविस्तरपणे पाहूया. कोर्टामध्ये जबरदस्त केसचा निकाल लागलाय ते पण इकडे आता सौमित्र सांगायला लागतोय, हे बघ सारंग, तू काळजी करू नकोस, आपल्याला कोर्टामध्ये केस लढावी लागणार आहे. कारण तुला जामिनेबल हा म्हणजे क्राईमच नाहीये. हे आता 302 च कलम लागले, अटेम्प्ट टू मर्डर असा हा प्रकार झालेला आहे. आणि त्याचमुळे आता मात्र इकडे तुम्ही संशयिताच्या घेऱ्यामध्ये आहात आणि त्यामुळे तुमची सुटका इतक्या सहजासहजी होणं हे काही शक्य नाहीये. आपल्याला कोर्ट कचेऱ्या 100% कराव्या लागणार आणि कोर्ट कचेरी केल्याशिवाय आपण हे काहीच करू शकत नाही आहोत. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे सारंग की दादा मला या सगळ्यामधून तू वाचव. काहीही झालं तरी मला आता या सगळ्यामध्ये इकडे नाही जेलमध्ये सडायचंय. आणि त्यावरती सौमित्र म्हणतो, हे बघ मी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे, लवकरात लवकर हिअरिंगसाठी आपल्याला वेळ मिळेल याची आता मी सोय करतोय. असं म्हटल्यावरती सारंग इकडे तोपर्यंत शर्वरीने मात्र आता इकडे सौमित्राला मनवायचं काम केलंय. सौमित्राला तिने आता मनवलेलं आहे आणि ती सौमित्राला सांगायला लागते की म्हणजे आता सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांना सांगते की हे सगळं 100% ऐश्वर्याने केलेलं आहे. मला आता त्रास देण्यासाठी हा ऐश्वर्याचा डाव आहे. आणि तिच्या या अशा बोलण्याला इकडे कुठेतरी ऋषिकेश आणि सौमित्र दोघंही बोललेत. कारण सौमित्राला मुळातच ऐश्वर्यावरती 100% राग आहे आणि त्याचमुळे मात्र आता त्याचा राग असल्या कारणाने तो म्हणतोय, दादा जर का शरुताई हे सगळं बोलतेय ना तर आता 100% खरं असेल. अवंतिका सांगण्याचा प्रयत्न करते, नाही ऐश्वर्या सुधारले, ऐश्वर्या असं काही आता करणार नाहीये, तुम्ही उगाचच ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता ब्लेम करू नका. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, हे बघ जर का असं काही असेल ना, जर का ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये हा प्रकार केलेला असेल तर मी तुला वचन देतोय काहीही झालं तरी सुद्धा मी ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये सोडणार. मी तुला वचन देतो काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे जर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या दोषी असेल याचा एक जरी मला पुरावा सापडला, फक्त एक जरी पुरावा सापडला तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सोडणार नाही म्हणजे नाही. आणि त्याची तू चिंता करू नकोस. इकडे तोपर्यंत ऋषिकेशने वचन तर दिलंय आणि सौमित्रने पण वचन दिलंय आणि त्यामुळे आता इकडे प्रश्नच येत नाहीये की सौमित्र ऐश्वर्याची केस लढणार. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवंतिका विचार करणार की नाही असं झालं तर कसं होईल. आणि त्यानंतर मग ती जानकीला सांगायला लागते की शरुवंशनी मात्र आता ऋषिकेश दादा आणि सौमित्र या दोघांना बरोबर रीतीने मॅन्युपुलेट केलेलं आहे. आणि मॅन्युपुलेट करून आता त्यांना या सगळ्यामध्ये तिने आता म्हणजे हे ऐश्वर्यानेच केले असं 100% सांगितलंय. यावरती जानकी म्हणते, अजिबात नाही, काहीही झालं ना तरी सुद्धा ऐश्वर्याने हे केलेलं नाहीये. कारण मी तिथे होते, मी जर का तिथे होते तर आता मी स्वतः डोळ्याने पाहिलंय की ती आता बॉडी तिकडून वरती आली. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, काळजी करू नका, आपण आता ह्या दोघांची भेट घेऊया. कारण उगाचच या दोघांना भीती वाटेल की ते जेलमध्येच अडकतील की काय. मग जानकी या दोघांची भेट घेते आणि ती त्या दोघांना वचन देते, काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला इथून सोडवणार. कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे आणि मी या सगळ्यामध्ये हे सगळी गोष्ट जी काही आहे ना ती आता घरच्यांच्या समोर पण आणि कोर्टात सुद्धा आणणार आहे. आणि काळजी करू नका, आपल्या जोडीला दुसरं तिसरं कुणी नाहीये. तर आता अवंतिका म्हणून एक वकील म्हणून ती आता माझी मदत करणार, तुमची मदत करणार. कारण सौमित्र भाऊजींचा ऐश्वर्यावरती राग असल्या कारणाने
त्यांची आता आपण गॅरंटी देऊ शकत नाही आहोत. आणि त्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या रडायला लागते. जानकी, अगं तुझे किती आणि कसे आभार मानू, माझंच चुकलं, मी त्यावेळेला तुझं ऐकायला पाहिजे होतं, पण मला वाटलं की आपलं घर संकटात अडकेल म्हणून मी हे सगळं केलं. जानकी म्हणते, तू घरासाठी केलंस ना, मग तू 100% अडकणार नाही. तुझा हेतू योग्य होता की नाही, हा म्हणजे तुझं हे चुकला निर्णय, पण ठीक आहे, तू काळजी करू नकोस, देव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर जानकी मात्र आता इकडे सगळ्यात पहिले ऋषिकेशला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करते आणि ती ऋषिकेशला सांगते, तुम्ही असं कसं वचन दिलं ते म्हणजे शरुवंशांना. यावरती ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझ्या लक्षात येतंय का, म्हणजे आता तिला जर का संशय असेल ऐश्वर्यावरती तर आपण काय करू शकतो या सगळ्यामध्ये, तिचा संशय आता खरा पण असू शकतो ना. यावरती जानकी सांगते, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का. यावरती तो म्हणतो, तुझ्यावरती आहे पण माझा ऐश्वर्यावरती विश्वास नाहीये. आणि त्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, पण मी तुम्हाला सांगतेय ना की आता आम्ही तिकडे ऑलरेडी म्हणजे मी तिकडे होते आणि त्याच वेळेला मात्र आता हा सगळा प्रकार घडला, मग असं असताना ऐश्वर्या कशी काय हे सगळं करू शकेल. यावरती तो म्हणतो, तू साधी आहेस जानकी, काय माहिती तिने आता हा सगळा प्रकार मुद्दाम तू समोर आल्यावरती केला तर. जानकी सांगते, ऋषिकेश तुम्ही शरुवंशंचं ऐकून आता चुकीचं पाऊल उचलताय, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही माझं ऐकत नाही आहात. आणि आता जानकी आणि ऋषिकेश असे दोघ जण विरुद्ध विरुद्ध उभे राहिलेत. मग मात्र जानकीला आता इकडे काहीही पर्याय नाहीये. जर का ऐश्वर्या आणि आता सारंग या दोघांना निर्दोष सिद्ध करायचं असेल तर आता मलाच या मैदानात उतरायला पाहिजे असा ती विचार करते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जानकी पुरावे शोधायला लागते. ती अवंतिकाला गाठते. अवंतिकाला गाठल्यावरती ती सांगते, अवंतिका हे बघ, बॅकयार्ड मध्ये आम्ही आता गेलो होतो ना त्यावेळेला हा सगळा प्रकार घडला आणि त्याच वेळेला बॉडी तिकडे होती. आपण जर का या सगळ्यामध्ये त्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या आता इकडे लोकांना बोलवलं तर तिकडे बॉडीचे अवशेष सुद्धा सापडतील आणि आपल्याला पुढचं काम सुद्धा करता येईल. असं म्हटल्यावरती तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे सौमित्र. आणि मला काय वाटतंय, मला वाटतंय अवंतिका तू या सगळ्यामध्ये अजिबात पडू नये असं वाटत आहे. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्या भानगडीमध्ये तू प्रेग्नेंट आहेस आणि तू या सगळ्या भानगडीमध्ये पडू नये असं मला कायम वाटत आहे. आणि म्हणून मला वाटते की ऐश्वर्याला काय करायचं ते करू दे. यावरती ती म्हणते, नाही, सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. इथे आता अवंतिका आणि जानकी या दोघी जणी सगळे पुरावे शोधण्यासाठी मात्र आता प्रयत्न कर बॅकयार्ड मध्ये येतात. बॅकयार्ड मध्ये आल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे जानकी, नाही, काहीही झालं ना तरी आता मी माघार घेणार नाहीये. जोपर्यंत ऐश्वर्या वाईट होती आणि तोपर्यंत आपण आता तिचं काही करू शकत नव्हतं, पण आज जर का ती चांगलं वागायला लागलेली आहे मग मात्र आपण हे करायचं नाहीये. त्या दिवशी मी आता ह्या पकडलं होतं ते आपल्या बॅकयार्डच्याच इथे असं म्हटल्यावरती ती सांगते, अवंतिका सांगायला लागते, कोण दोघं. आणि त्यावरती जानकी सांगायला लागते, दोघं म्हणजे मी आता शरुवंश आणि तो राहुल या दोघांना सुद्धा आता पाहिलं होतं. ते म्हणजे इथेच ना, ते दोघ जण कुठून तरी लपून छपून आले होते, त्यांच्या अंगाला माती सुद्धा लागली होती. हा, पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक पॉइंट म्हणजे कोणीतरी साक्षीदार हवाय. यावरती ती म्हणते, तेच सांगते बहिणी मी तुम्हाला, आपल्याला या सगळ्यामध्ये साक्षीदार शोधायला पाहिजे. तुम्ही आता ज्या ठिकाणी म्हणताय ना त्या ठिकाणी आजूबाजूला कोण वस्ती आहे, काय वस्ती आहे, तिथलीच लोक आपल्याला सांगू शकतील की हे लोक कुठून येत होते म्हणून. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते, आपल्या बॅकयार्ड मध्ये येण्याच्या आधी मी त्यांना ज्या ठिकाणी पाहिलं होतं ना तिकडे जाऊन सगळी चौकशी करूया. झाले प्रेक्षकांनो, डायरेक्ट कोर्टाचा सीन आपल्याला दाखवला. आता त्याच वेळेला कोर्टाचा सीन उभा राहिलेला आहे. कोर्टामध्ये मात्र आता इकडे जरी सौमित्रने लढण्यासाठी नकार दिलाय कारण त्याला शरूवरती विश्वास आहे, पण त्याच वेळेला ऐश्वर्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिले ती जानकी आणि आता अवंतिका तिकडे आलेली आहे. आणि ज्या वेळेला मात्र आता अवंतिका आलेली आहे आणि अवंतिका मात्र आता सांगते की ही केस मी लढणार आहे. आणि त्याच वेळेला अवंतिका मात्र आता सांगते, आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे. आणि ज्या आय विटनेसने मात्र आता इकडे शरू आणि राहुल या दोघांना सुद्धा आता पाहिलेलं असतं. बरं, हे सगळं होत असताना अचानकपणे तिकडे आता राहुलला पाहिल्याचं त्याने सांगितलंय. खरं तर शरू तिकडे दिसलेली नाहीये, पण आता राहुलला मात्र पाहिल्याचं त्या आय विटनेसने सांगितलेलं आहे. आणि तोच आय विटनेस खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे राहुलला अडकवणार. पण राहुल आता इतका हुशार आहे की तो स्वतः एकटा अडकणार नाहीये, तो या सगळ्यामध्ये शरूला घेऊन अडकणार आणि तो आता कबूल करणार आहे की हो, हे सगळं आता मी एकट्याने केलेलं नाहीये, माझ्यासोबत शर्वरी होती.
झालं एका झटक्यात शरू आणि राहुल एकमेकांच्या साथीने अडकले जाणार आहेत. जानकी आणि अवंतिका यांनी मोठा धमाका करत मात्र आता ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला.